झटपट होणारा हा कोलंबी भात मी कुकरमध्ये कसा बनवला ते मी तुम्हाला दाखवणार आहे. खूप टेस्टी रेसिपी आहे. नक्की तुम्ही करून पहा. तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडेल. तर कोलंबी भात बनवण्यासाठी मी कोलमी घेतली आहे. पाव किलो कोलमी घेतली आहे, म्हणजे अंदाजे 20-25 कोलमीचे पीसेस असतील. आणि त्याच्यामध्ये मी दही घातले 2 चमचे, धने जिरे पावडर 1 चमचा घातला आहे, चिकन मसाला 1 चमचा घातला आहे, हळद 1 चमचा घातला आहे आणि लाल तिखट मी घातले 2 चमचे आणि चवीनुसार मीठ घातलं आहे. आता हे सर्व साहित्य आपण मिक्स करून घेणार आहोत आणि आपण 15-20 मिनटासाठी ही साईडला ठेवून देऊया. व्यवस्थित कोट करून घ्यायचं आहे आणि कोलंबी आता आपण साईडला ठेवून देऊया. आणि आता आपण कांदा आणि टॅमॅटो त्याला लागणार आहे, तर तो आपण बारीक चिरून घेऊया. तर कांदे मी घेतलेत, मोठे कांदे घेतलेत, 2 कांदे घेतलेत आणि टॅमॅटो लालबुंद 2 घेतलेत आणि ते मी चॉपरच्या साहाय्याने असे बारीक करून घेणार आहे. तुम्ही चाकूच्या साहाय्याने कापून घेतलात तरी चालेल. आता फोडणीसाठी मी कुकरचं भांडं घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये तेल मोठे 2 चमचे घातलं आहे आणि तूप घातलं आहे 2 चमचे. त्याच्यामध्ये तूप जरूर घाला, म्हणजे कोलंबी भाताला टेस्ट खूप छान लागते. आता मी पहिल्यांदा कांदे टाकून घेतलेले आहेत आणि ते व्यवस्थित परतून घेणार आहे. कांदे व्यवस्थित मऊसर झाल्यानंतर 1 मिनटं परतून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्येच जिरं आणि तेजपत्ता टाकून घेणार आहोत. तर मी तेजपत्त्याची पानं आणि जिरं टाकून घेतले. परत त्याच्यामध्ये परतून घेणार आहे. कांदा आणि जिरं आणि तेजपत्ता परतून घेतलेला आहे. थोडंसं 1 मिनटं परतून घेतल्यानंतर आता आपण त्याच्यामध्ये 2 मिरच्या उभ्या अशा चिरून घेतलेल्या आहेत आणि आलं लसूणची पेस्ट मी 1.5 चमचा घातलेला आहे. आलं लसूणची पेस्ट व्यवस्थित परतून घेऊया आणि त्यामध्ये आता आपल्याला टॅमॅटो घालून घ्यायचं आहे. टॅमॅटो मी 2 त्यात चिरून घेतलेले टाकून घेतले आहे आणि व्यवस्थित तेही परतून घेणार आहे. त्याच्यामध्ये मी आता हळद आणि धनेजिरा पावडर 1 चमचा घातला आहे आणि सुहानाचा बिर्याणी मसाला भेटतो, तो मी 2 मोठे चमचे घातलेले आहे. बघा, ह्याप्रमाणे सर्व मसाले घालून आपण परतून घेणार आहोत. व्यवस्थित टॅमॅटो कांदा मऊ झाल्यानंतर आता आपल्याला कोलंबी त्यामध्ये टाकून घ्यायची आहे. हे मसाल्यामध्ये कोट केलेली कोलंबी आपण त्याच्यात टाकून घेतलेली आहे आणि 1 मिनटं आपल्याला स्लो टू मीडियम गॅसवरती परतून घ्यायचं आहे. याप्रमाणे व्यवस्थित परतून घ्या. 1 मिनटं परतून झाल्यानंतर आता आपण त्यामध्ये गरम पाणी घालणार आहोत. तर गरम पाणी घालायचं आहे. तर मी 2 ग्लास गरम पाणी घेतलं आहे. 2 ग्लास गरम पाणी त्यामध्ये ओतून घेतल्यानंतर आता आपल्याला बासमती तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. तर मी बासमती तांदूळ 1 ग्लास घेतला आहे. 2 ग्लास गरम पाणी तर 1 ग्लास बासमती तांदूळ आपण त्यात घालून घेणार आहोत. उकळी आल्यानंतरच तांदूळ आपल्याला त्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. कुकरमध्ये आपण तांदूळ घालून घेतलेले आता मिक्स करून घेऊया व्यवस्थित आणि आता त्याच्यामध्ये चवीनुसार आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे. तर मीठ मी भाताला जेवढा लागेल तेवढा मी मीठ घालणार आहे, कारण कोलंबीला आपण थोडं मीठ घातलं होतं आणि कोथिंबीर 1 मूठ मी बारीक चिरून टाकलेली आहे. आता हे सर्व मिक्स करून आपण कुकरचं झाकण लावून घेणार आहोत आणि कुकरच्या आपण 3 शिट्या काढून घेणार. टिफिनसाठी हा कुकरमधला कोलंबी भात तुम्ही नक्की ट्राय करा. आणि जर पाहुणे येणार असतील आणि आपल्याकडे वेळ कमी असेल आणि व्हरायटी बनवायची असतील तर तुम्ही हा भात नक्कीच ट्राय करू शकता. जर तुम्हाला ही आवडली असेल रेसिपी तर प्लीज मला लाईक